दिवसाची सुरुवात अशी बरोबर. मी सामाजिक सेवा कार्यामध्ये जवळजवळ 33 वर्ष काम केलं. काही वर्ष मी मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा काम केलं आणि त्या ठिकाणी ड्रग्स घेणारे जे लोक आहे, ड्रग्सचे व्यसन असणारे लोक आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा काम केलं. आणि ह्या संदर्भातच मी एक बाहेरगावी एका मीटिंगला गेलो असताना त्या ठिकाणी एक जेम्स नावाचा एक सहकारी भेटला. तो त्याच्या संस्थेद्वारे आला होता आणि जेवणाच्या टेबलावर आम्ही बसून बोलत असताना माझं सहज लक्ष त्याच्या दोन्ही हातांकडे गेलं आणि त्या दोन्ही हातावर सुयांच्या अनेक असे टोचलेलं मला दिसलं. काळं काळं टिपके होते त्याच्यावर आणि मी त्याला सहज विचारलं की हे का आहे. आणि त्यांनी सांगितलं की त्याला इंजेक्शनमधून ड्रग्ज घेण्याची सवय होती आणि तो त्याच्या आहारी गेला होता. शेवटी एका ख्रिश्चन हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं, त्याच्यावर उपचार करण्यात आला आणि त्याच ठिकाणी त्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि पुढील आयुष्य त्यांनी ह्या जे लोक व्यसनामध्ये आहे त्या लोकांमध्ये घालवायचं ठरवलं. रस्त्यावर जे ड्रग्ज घेऊन पडलेले असतात त्यांच्यामध्ये जाऊन तो कार्य करीत असे. आणि आज आम्हाला सुद्धा आम्ही लोकांची जर सेवा करायची असेल तर देव अशा लोकांकडे कुठल्या नजरेने बघतो त्याच नजरेने आम्हाला सुद्धा त्यांच्याकडे बघण्याची गरज आहे. ती नजर आमची सुद्धा पाहिजे आणि तरच आम्ही ही सेवा करू शकू. ही जाणीव जेव्हा आपल्या मनामध्ये येते त्या जाणीवेबरोबरच जबाबदारीसुद्धा येते. फक्त मनामध्ये फिलिंग्स येऊन, जाणीव होऊन, भावना होऊन उपयोग नाही, तर त्याबरोबर जबाबदारी घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आम्ही असं म्हणतो आम्हाला आता जाणीव झालेली आहे पण पुढे काय करायचं आम्हाला माहिती नाही. त्यासाठी देवाच्या वचनाचा आधार घ्या, देवाचं साह्य मागा, देवाचं मार्गदर्शन घ्या. आज मी ज्यांना खऱ्या देवाची ओळख नाही अशांसाठी काय करणार आहे. आज अनेक सोशल मीडिया आहेत, अनेक टेक्नॉलॉजी पुढे केलेली आहे. ह्याद्वारे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत देवाचं वचन कशा प्रकारे पोचवणार आहोत याचा आज विचार करायचा आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान ह्याचा 11वा अध्याय आणि 26वा वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 11 अँड वर्स 26. आणि जो जिवंत असून मजवर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.